एक ब्रेकिंग न्यूज पुढची आता आपण पाहणार आहोत। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी 11,300 गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे। 120 कोटींची टोरेस कंपनीने फसवणूक केलेली आहे। सर्वसामान्य नागरिकांची कमाई दावणीला लागलेली आहे। टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 11,300 इतके तक्रारदार आलेले आहेत। त्यामुळे या गैरव्यवहाराची रक्कम आता 120 कोटींच्या घरात सध्या पोहोचलेली आहे। प्रत्यक्ष या प्रकरणात हजारो कोटींच्या रकमेचा अपहार झाल्याचा आरोप गुंतवणूकदार करतायत। मुंबई, ठाणे, कल्याण आणि इतर भागांमध्ये सुद्धा टोरेस नावानं शाखा उघडून ग्राहकांना सोनं, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीनं हळूहळू पैशात गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली। वर्षभर व्यवसाय सुद्धा केला, पण संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पोबाराही केला। टोरेस गैरव्यवहार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसह सक्तवसुली संचालनालयानं म्हणजेच ईडीनं गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलेली आहे। या प्रकरणी 9 विदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस सुद्धा जारी करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।